एक माणूस नुकताच एका अपार्टमेंटमध्ये राहायला आला होता आणि चाव्या घेण्यासाठी तो रिसेप्शनिस्टकडे गेला. रिसेप्शनिस्टने त्याला चावी दिली, पण तिने त्याला बजावून सांगितलं की तुमच्या फ्लोअरवर क्रमांक नसलेल्या दाराला हातही लावू नका. त्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने तिला विचारण्याची तसदी घेतली नाही. सामान लावून झाल्यावर तो नुसताच बसला होता आणि तेव्हाच त्याला रिसेप्शनिस्टने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने त्याला त्या दाराकडे जाऊ नको असं का म्हटलं असेल असा त्याला प्रश्न पडला आणि म्हणून तो क्रमांक नसलेलं दार चेक करण्यासाठी त्याच्या फ्लॅट बाहेर पडला. त्याने आधी दाराची कडी फिरवून पाहिली, पण दार बंद होतं. म्हणून तो गुडघ्यावर बसला आणि किल्लीच्या छिद्रातून डोकावून पाहू लागला. तो ज्या फ्लॅटमध्ये डोकावत होता तो रिकामाच होता. त्याची नजर संपूर्ण जागेवर फिरली आणि कोपऱ्यात भिंतीला तोंड लावून उभ्या असलेल्या एका स्त्रीवर थिरावली. तिची फिकट त्वचा आणि लांब काळे केस पाहून तो मागे सरकला. दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात ढवळाढवळ केल्यामुळे त्याला अचानक स्वतःचीच विकृती जाणवू लागली. त्याने तो विचार झटकून टाकला, कारण त्याला वाटलं की तिला कोणी त्रास दिलेला आवडणार नाही. दुसऱ्या दिवशी त्याला त्या स्त्रीबद्दल अधिकच उत्सुकता वाटू लागली आणि अखेरीस तो परत गेला आणि लगेचच गुडघ्यावर बसला. त्याने किल्लीच्या छिद्रातून डोकावून पाहिलं तर त्याला सर्वत्र लाल रंग दिसला. लाल. त्याने असा अंदाज लावला की मागच्या वेळी त्याला डोकावताना त्या फिकट चेहऱ्याच्या स्त्रीने पकडलं असावं आणि म्हणूनच तिने ते छिद्र कोणत्या तरी लाल रंगाच्या वस्तूने झाकून टाकलं असावं. तो दरवाजा तसाच सोडून तिला प्रश्न विचारण्यासाठी रिसेप्शनिस्टकडे खाली गेला. रिसेप्शनिस्टने एक उसासा टाकला आणि विचारलं, तुम्ही किल्लीच्या छिद्रातून पाहिलं का? त्याने ते कबूल केलं आणि त्यामुळे त्याला ती गोष्ट सांगणं भाग पडलं. तिने त्याला सांगितलं की खूप वर्षांपूर्वी त्या फ्लॅटमध्ये एक जोडपं राहत होतं, पण नवरा वेडा झाला आणि त्याने त्याच्याच बायकोची हत्या केली आणि तेव्हापासून मेल्यानंतरही ते जोडपं त्याच फ्लॅटमध्ये राहतं. म्हणून आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येकाला सांगतो की त्या क्रमांक नसलेल्या फ्लॅटकडे जाऊ नका, अशी सक्त ताकीदच देतो.